हॅलो गाईज, आज आपण दाल खिचडी आणि प्रॉन्स मसाला फ्राय हे बघणार आहोत कसं बनवायचं. तर हा फर्स्ट आहे, असं मी बनवून घेतलं आहे. आता मी तुम्हाला सांगते हे कसं बनवायचं. एकदम मस्त लागतं, तुम्हीही ट्राय करा. मी तुम्हाला सांगते तसंच बनवा, खाऊन बघा, एकदम छान लागेल. आता आपण जेव्हा आपल्याला घरी यायला उशीर होतो तेव्हा आपण काय करतो की काहीतरी एक खिचडी भात बनवूया, चला ठीक आहे. बट रस्त्यामध्ये येता येता आपल्याला जर एखादी मच्छीवाली दिसली तर घ्यायचं मन तर करते, पण घरी जाऊन कोण साफ करणार, कोण करणार. पण हे असं फटकन जर होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे घ्यायला. चला मी तुम्हाला दाखवते, त्या पद्धतीने आपण करूया. ओके, बारीक बारीक कांदा आणि टोमॅटो कापून घ्यायचं. जे आपले घरगुती मीठ, हळद, मसाला जे आहे तेच वापरायचं, बाकी काही ह्याच्यामध्ये एडिशनल मी टाकत नाही आहे. कांदा टोमॅटो चांगला फ्राय करून त्याच्यात मिरची, कढीपत्ता, मीठ, लाल तिखट आणि जसं हळद एवढं घ्यायचं. त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये तूर डाळ घ्यायची, मुगाची डाळ घ्यायची आणि मसूर डाळ, असे तिन्ही डाळी मिक्स केल्या ना की एकदम छान चव येते आपल्या डाळ खिचडीला. ठीक आहे. आणि मग जेवढी तुम्ही डाळ घ्याल ना त्याच्याच दुप्पट तुम्ही राईस घ्यायचा. आता इथे मी ॲक्च्युली ग्राम्समध्ये लिहिलेलं आहे, तर आम्ही घरी 2 माणसं असतो तर ते दोघांचंच जेवण आहे ॲक्च्युली. पण जर तुम्हाला भरपूर जणांचं करायचं असेल तर मी जसं माप सांगितलं तसं तुम्ही घेऊ शकता. आणि भात हा इंद्रायणी भात आहे आमच्या गावचा, आणि ते व्यवस्थित धुवून घेऊन आपला कांदा टोमॅटो फ्राय झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 2 तांबे पाणी ॲड करून घ्यायचं आहे. जेवढं जास्त पाणी राहील ना तेवढं चांगलं, की आपली डाळ खिचडी ना मस्त एकदम अशी ग्रेव्ही टाईप होते. आणि आता आपण इथे प्रॉन्स आहेत ना हळद मीठ मसाला लावून फ्राय करून घेतलेले आहेत. कढीपत्ता थोडासा टाकलेला आहे चव येण्यासाठी. नंतर आता कांदा तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करायचं. कांदा चांगला फ्राय होण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित कांदा फ्राय करून घेऊया. कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आहे ते आपण टाकून घेणार आहोत. आता तुम्ही बघतच आहात की आपल्याला कसं मस्तपैकी, मला थोडंसं पाणी प्यायचं वाटलं म्हणून मी स्प्राईट पिते. आता ह्याच्यामध्ये ना आपण गरम मसाला मस्तपैकी घालून घेऊया, घरीच बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये बारीक टोमॅटोचे स्मॉल कट करून मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मसाला, कांदा लसूण मसाला मी वापरते, माझ्या घरीच बनवले जातो. आणि हे हळद थोडीशी आपण टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर मीठ वगैरे व्यवस्थित टाकून घ्यायचं. आणि हा जो मी मसाला टाकत आहे ना हा फिश मसाला आहे, जो कुठेही मार्केटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. इथे मस्त अशी उकळी आलेली आहे. मी कोथिंबीर टाकून घेतली आहे बारीक बारीक करून. आता मस्तपैकी आपण हलवून घेऊयात. आणि एकदम मस्त आपला मसाला एकदम मस्त तयार झालेला आहे कांदा टोमॅटोचा. तर ह्याच्यामध्ये ना मी तळलेले प्रॉन्स आहेत ना ते मी ॲड करणार आहेत. एकदम मस्त क्रिस्पी असे प्रॉन्स आहेत आणि हे ह्याच्यामध्ये मी मिक्स केले. प्रॉन्स फ्राय करताना फक्त मी हळद मीठ मसाला हे करून तांदळाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये थोडासा रवा हे करून आणि कढईतच मी फ्राय करून घेतलेत. मी असं तव्यावरती वगैरे जास्त तेलामध्ये फ्राय नाही केलेत, नॉर्मल आपलं तेलामध्ये, कारण माझ्या घरी जास्त तेलाचा वापर नाही होत. त्यामुळे मस्तपैकी आपलं आता ह्याला फक्त ना पाणीची वाफ द्यायची. ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं तर ना ते पीठ होऊन जाईल. मग ह्याला फक्त पाणीची अशी वाफ द्यायची. थोडंसं झाकणावरती पाणी ॲड करायचं. आणि मग नंतर आता थोडीशी आपण कोथिंबीर कापून घेऊया. ते आपलं प्रॉन्स मसाला फ्राय जर वाफलून घेऊन झाल्यानंतर ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. आता मस्तपैकी हे वाफलून घेतलेलं आहे प्रॉन्स. त्याच्यामध्ये मस्त कोथिंबीर ॲड करून घ्यायची आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं.
इतकं छान लागतं ना, इतकं छान लागतं. आता आपण कुकरची 1 शिटी झालेली आहे, जास्त शिट्या नाही काढून घेतल्या. एकच शिटीमध्ये कुकर आपण ओपन केलेला आहे आणि आपली मस्त अशी ड्राय डाळ खिचडी रेडी आहे. आणि ह्याचबरोबर प्रॉन्स पण यमी यमी. जर असं मस्त आणि चमचमीत खायचं असेल तर माझ्या पेजला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि येथून पुढे एकदम छान छान व्हिडिओ जेवणाचेच किंवा आमच्या गावचे महाबळेश्वरचे नक्की बघा.